एकदम जबरदस्त असा हिरवागार प्लॉट त्यांचा झालेला आहे आणि हे आपल्या म्हसकी गावातील एकदम प्रगतशील शेतकरी त्यांचं व्यवस्थापन एकदम जबरदस्त असतं. खत व्यवस्थापन म्हणा, औषध व्यवस्थापन म्हणा, सगळ्या गोष्टी टायमिंग शेती घेत असतात आणि एकदम जबरदस्त उत्पादन करत असतात. ते शेती म्हणून, आवड म्हणून, एक छंद म्हणून ते शेती करत असतात आणि शेतीमध्ये जबरदस्त उत्पादन ते काढत असतात. नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी शेतकरी कृषी सेवा केंद्र वैजापूर, गंगापूर चौक पोलीस संचालक वेदांत कराळे. आपण आज वैजापूर तालुक्यातील म्हसकी या गावात आलेलो आहे. म्हसकी गावातील प्रगतशील शेतकरी तुषारदादा सोमवंशी हे आपल्या सोबत आहे. तर त्यांना रोपाला आपण काही औषध दिले होते आणि त्यांना रोप व्यवस्थापनाचं त्यांनी जबरदस्त असं शेड्यूल आपलं फॉलो केलेलं आहे. तर त्यांनी आतापर्यंत या रोपाला नेमकं काय केलेलं आहे की त्यांच्याकडनं माहिती जाणून घेऊया, एकदा त्यांचा स्वतःचा परिचय घेऊया. नमस्कार तुषार दादा. नमस्कार. तुमचा स्वतःचा परिचय सांगा ना, आतापर्यंत तुम्ही काय व्यवस्थापन केलेलं आहे रोपाला ते शेतकरी बांधवांना सांगा. नमस्कार, माझं नाव तुषार गोकुळ सोमवंशी, राहणार म्हसकी, तालुका वैजापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. सध्या आपण रोपाला लागवड चालू आहे सध्या रोपाची. तर पेरणी करून 60 दिवस झालेले आहे रोपाला. जवळपास 2 महिन्याचं रोप झालेलं आहे आणि रोपाला लागवड करताना आपण काही बेसल डोस वगैरे काही टाकलेलं नव्हतं, कारण सतत पावसाचं वातावरण होतं, त्याच्यामुळं काही बेसल डोस टाकता आलं नाही. 1 महिन्यानंतर आपण बेसल डोस टाकला आहे. त्याच्यामध्ये अर्धा एकर क्षेत्रासाठी 1 बॅग 20-20-013, 25 किलो पॉलिसल्फेट आणि 10 किलो बायोझाईम म्हणून प्रोडक्ट त्याची वापरण्यात आली. आणि स्प्रेमध्ये 3 ते 4 स्प्रे झाले. त्याच्यामध्ये 1 बायो ऑर्गॅनिक आणि 3 रासायनिकचे स्प्रे झाले. त्याच्यापैकी 2 स्प्रे आपले शेतकरी कृषी सेवा केंद्राचे संचालक मान्य श्री वेदांत कराळे सर यांनी सजेस्ट केलेले साईज मास्टर फ्रीजॉल यांचा वापर करण्यात आलेला. तर तुम्हाला हे आम्ही दिलेल्या औषधानंतर तुम्ही बोलत होते गुंडे बनत नव्हती. साईज मास्टर मारल्यानंतर तुम्हाला गुंडे किती दिवसामध्ये दिसून गेली? 6 ते 7 दिवसानंतर चांगला बदल दिसून आला. मी त्या बुरशीनाशकाच्या कॉम्बिनेशन तुम्हाला एकत्र देतो. हो त्या थोड्याफार जास्त होत्या, पण तुम्हाला त्याचा रिझल्ट कसा समाधानकारक येतं का? हो, समाधानकारक. कारण तुम्ही सांगितलं होतं का जास्त दिवस रिझल्ट भेटण्यासाठी आपल्याला एक सिस्टमॅटिक आणि कॉन्टॅक्ट 2 कॉम्बिनेशन करून वापरावं लागेल. तर आपल्याला गुंडी एकदम समाधानकारक झालेली आहे. आणि बाकीच्या लोकांची आपण रोपं बघताय ह्या कंडिशनला, ते 2-3 दिवस वातावरण जे खराब झालं ते वातावरणामध्ये त्यांच्या म्हणजे शेंडेकर पुरायली. तर आपला कुठं प्रकार दिसतोय का असा काही? नाही, शेंडेकर पत्र आपल्या प्लॉट मध्ये कुठं दिसत नाही. एकदम जबरदस्त असा हिरवागार प्लॉट त्यांचा झालेला आहे आणि हे आपल्या म्हसकी गावातील एकदम प्रगतशील शेतकरी त्यांचं व्यवस्थापन एकदम जबरदस्त असतं. खत व्यवस्थापन म्हणा, औषध व्यवस्थापन म्हणा, सगळ्या गोष्टी टायमिंग शेती घेत असतात आणि एकदम जबरदस्त उत्पादन करत असतात. ते शेती म्हणून, आवड म्हणून, एक छंद म्हणून ते शेती करत असतात आणि शेतीमध्ये जबरदस्त उत्पादन ते काढत असतात. तर आपल्याही शेतात काही अडचणी असेल, एक वेळेस शेतकरी कृषी सेवा केंद्र यांना संपर्क साधा. तसेच म्हसकी गावातील प्रगतशील शेतकरी तुषार दादांचा नंबर मी स्क्रीनवर दिलेला आहे. आपल्याला काही जरी अडचणी आला, त्यांचा परिपूर्ण अभ्यास या क्षेत्रामध्ये आहे, बऱ्याचशा वर्षापासून त्यांचा अनुभव एकदम तगडा आहे. तर आपण त्यांना देखील संपर्क करू शकता. आणि अधिक माहिती जर लागली तर आमच्या गंगापूर चौक पोलीस चिंतामणी कापसवाल्याच्या समोर शेतकरी कृषी सेवा केंद्र या नावाने दुकाने आपण प्रत्यक्ष तिथे येऊन व्हिजिट करू शकता. धन्यवाद.